हॅलो, नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे. तुझ्या ते जीव रंगला भाग 17. तुझ्या ते जीव रंगला भाग 17. काय चाललं आहे रे अजित? काय झाले आहे? विवेक, तुझा चेहरा का पडला आहे? आबा म्हणतात. आबा काय नाही, दुकानात काम जास्त होतं. कॉलेजवरून आलो होतो ना, दमलो आहे. विवेक म्हणतो. अजित, तुझं काय आहे? कुठं होता? आबा म्हणतात. मी डेअरीत आलो होतो. तुम्ही होता म्हणून मी दुकानात गेलो. काकी लवकर घरी आली, मी दुकानात थांबलो. अजित म्हणतो. जा, फ्रेश होऊन या. चहा घ्यायला जयश्री आणून देईल. आबा म्हणतात. अजित अजून हसत होता. दादा गप ना, आत्ताच आबाने रागवलं आहे. अजून कोणीतरी येईल आणि रागवेल. विवेक म्हणतो. राया बघू काय करत आहे. अजित म्हणतो. अजित आणि विवेक रायाच्या रूममध्ये जातात. राया काय करत आहे? अजित म्हणतो. मी हा विचार करतोय की दादासाहेब गप्प कसे बसले आहे. आत्ता तरी माहिती पडलं असेल आपल्याकडे लग्न आहे. आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. काहीतरी होणार आहे मला वाटत आहे. राया म्हणतो. मी काय म्हणतो दादा, आपण पोलिसांना सांगायचं का? साध्या कपड्यात मध्ये येतील, लक्ष पण ठेवतील. आपल्याला लक्ष ठेवावं लागणार नाही. विवेक म्हणतो. मला वाटतं विवेक म्हणत आहे ते बरोबर आहे. सोबत पत्रिका आणायला सांगायची का? अजित म्हणतो. पत्रिका आणायला सांगू शकतो, पण ज्यांना आपण दिले आहे त्यांच्याकडून जबरदस्तीमध्ये घेतल्या तर आपण काय करायचं? विवेक म्हणतो. असं पोलिसांना सांगू, मला असं वाटत आहे. आबा म्हणतात. आबा आले. तिघं गप्प बसले. आपण पोलिसांना कॉल करू, त्यांना सांगू आमच्याकडे लग्न आहे, 4-5 दिवसावर आलं आहे. राया म्हणतो. अजित, मला वाटतं पोलीस स्टेशनमध्ये आपण जायचं. त्या इन्स्पेक्टरला सांगायचं त्या विश्वासवर लक्ष ठेवावा. शेतात पण रात्रीचं राहत जा कोणीतरी. शेतात पण पिकांची हानी होईल, काही पण होऊ शकतं. म्हणून मी डेअरीत जात आहे. तिथंच बसतो. कोणाला मला भेटायचं असेल तिथंच बोलवतो. नवीन माणूस ठेवला आहे, त्याच्या घरी जाऊन त्याला विचारत होतो. आबाच्या घरात काय चालू आहे, कोणाचं लग्न आहे. आबा म्हणतात. किती खतरनाक आहे. आबा, ते दादासाहेब लहान होते तेव्हापासून असेच आहे का? विवेक म्हणतो. तेव्हा असं नाही होता. तात्या म्हणजे माझे वडील, त्यांचे वडील मध्ये वाटणी झाली. त्यांना असं वाटत होतं मला चांगली वाटणी आली नाही. तेव्हापासून हे सगळं चालू आहे. त्यांच्या वडिलांनी त्याला पण तेच सांगितलं. त्याच्या मनात राग भरला. आता पुढे तसंच चालू आहे. आबा म्हणतात. वाटणी कशी पण होऊ दे, आपण खचून चांगली केली पाहिजे. आता तो संग्राम पण तसाच आहे, रायावर जडतो. अजित म्हणतो. माणुसकी तर नाहीच आहे. आत्ताच भर म्हणजे त्याच्या डोक्यावर राग खूप आहे. त्याला नीट सांगायचं तर समजलं असतं ना. राया म्हणतो. काय समजणार? त्याला 2 ठेवून दिल्या पाहिजे, तेव्हा त्याला समजलं असतं. अजित म्हणतो. मारून काही होत नाही, त्याला नीट समजवायलाच पाहिजे. आबा म्हणतात. त्यांची किती वेळ चर्चा चालू होती. मिनल बॅग भरत होती. तिला वाईट वाटत होतं. भरून आलं होतं. आपलं घर सोडून आपण जाणार. लहानाची मोठी इथंच झाले आहे. मिनल म्हणते. मिनलचे मॉम आणि डॅड बघत असतात. मिनलचे डोळ्यात अश्रू असतात. डॅड पण भावूक झाले होते. गावाला कशी राहील ते विचार करत होते. अकिरा पण सगळा सामान आणून ठेवला होता. तिला पण बॅग भरायची होती. मिनलने एकदा पण म्हटलं नाही लग्नाला ये. मला जायला कसं तरी वाटत आहे. राया पण राग येईल. स्वरा तर बोलणारच नाही. मिनल त्या घरामध्ये खरंच चांगली राहील ना? कोणाला त्रास तर देणार नाही ना? अकिरा विचार करत असते. तिचा फोन वाजतो. बघते तर स्वराचा कॉल असतो. हॅलो स्वरा, अकिरा म्हणते. हॅलो अकिरा, बॅग भरली का? स्वरा म्हणते. तेच करत होती. सामान काढून ठेवलं आहे. केव्हा काय घालायचं? अकिरा म्हणते. तुझं झालं का सगळं? माझ्याकडे येते का मला मदत करायला? स्वरा म्हणते. तरीच म्हटलं स्वराचा या वेळेला कसं काय कॉल आला? काहीतरी काम असणार. अकिरा म्हणते. तुला माहिती आहे मला काही जास्त समजत नाही. तू ये मला मदत करायला. स्वरा म्हणते. हो येते. अकिरा म्हणते. कॉल कट करते. तिचा सामान बाजूला लावून देते. स्वराकडे जाते. अजित, आबा हाक मारतात. अजित येतो. हा आबा. अजित म्हणतो. चल आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येऊ. त्या इन्स्पेक्टरसोबत बोलून घेऊ. बाकी लग्नाचे काम आहे ते पण करून घेऊ. आबा म्हणतात. आबा लगेच येतो. अजित म्हणतो. आबा आणि अजित
पोलीस स्टेशनमध्ये जातात. राया दादा लग्नाला काही होईल का, मला भीती वाटत आहे, विवेक म्हणतो. विवेक, काही होणार नाही, त्यांना कोणाला काही कळणार नाही, त्यांना फक्त आबा आणि माझा बदला घ्यायचा आहे, राया म्हणतो. दादा तू आता काळजी घे, बाहेर जाताना कोणाला पण घेऊन जात जा, विवेक म्हणतो. राया उठतो, विवेककडे जातो, विवेकला मिठी मारतो. छान अशी प्रसन्न सकाळ झाली असते, प्रसन्न वातावरण असतं, कामाची लगबग असते, सगळंच आवरून झालं असतं. चहा घ्यायला आलेले असतात, लग्नाबद्दल बोलत असतात. दादा ते मंडपवाले कधी येणार आहे, घर पण सजवलं असतं असं मी म्हणत होतो. 2 दिवसांनी मिनलकडचे पण येतील, लताताई भाऊजी पोरं येतील, मागचा वाडा साफ करून घ्यायला सांगू, तुझं काय म्हणणं आहे, संजय म्हणतात. संजय, तो मंडपवाला येणार आहे, जेवणाचं काय केलं आहे सगळं आज बघून घ्या, यादी करायला घ्या, सगळे आले की काही समजणार नाही, पत्रिका वाटल्या ना, जास्त छापल्या नाही होत्या, बाकी फोन करा, फोनवरून पाठवता तसं पाठवा, अजित, राया, सजित, विवेक त्यांच्याकडून करून घ्या, आबा म्हणतात. माई, जयश्री, आरती चहा आणि नाश्ता घेऊन आल्या, नाश्ता करून आपल्यापल्या कामाला जातात. विकासला पण खूप काम होते, नवीन माल येणार होता, आता लग्न आहे तर गावातले लोक येतात घ्यायला. आरती पण बाहेर जाणार होत्या, जयश्री पण दुकानावर जाणार होत्या, माई घरात काम करत होत्या. लग्न आहे, घर साफ दिसलं पाहिजे. राया शेतात गेला होता, त्याच्यासोबत शिरप्या होता. काल पेरणी केली, त्यावर पाणी टाकायचं होतं. शिरप्याने मोटार सुरू केली, पाणी येऊ लागलं, तिथं माती होती, ते बाजूला करत होत्या, त्या काम चालू होतं. अजितला आबाने थांबवून घेतलं होतं. अजित, आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे, आता परत काही होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, आबा म्हणतात. आत्ता आपण काही होऊ द्यायचं नाही, लक्ष ठेवायचं, अजित म्हणतो. अजित आणि आबा पोलीस स्टेशनमध्ये जातात. दादासाहेब, आपलं काम झालं आहे, आपले लोक तयार केले आहे, लग्नात त्यांना पाठवायचं. तो माणूस म्हणतो. खूप मस्त केलं, त्यांचं काहीच चांगलं झालं नाही पाहिजे, दादासाहेब म्हणतात. हो दादासाहेब, आपण सगळे आहे, त्यांना सुखी नाही राहू द्यायचं, तो माणूस म्हणतो. दोघं पण बोलत बसतात. रायाचं काम झालं असतं, शिरप्या भाजीपाला लावला आहे, तिथं पण पाणी मार, माझा पाय दुखायला लागला आहे, मी रूममध्ये जाऊन आराम करतो, तू काम करून घे, राया म्हणतो. हो दादा, तुम्ही जावा, पायावर जास्त जोर नका देऊ, तुम्हाला त्रास होईल, शिरप्या म्हणतो. राया आराम करायला रूममध्ये जातो. अजित आणि आबास पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात. हवालदार येतो. कोण हवा आहे, इन्स्पेक्टर हवे आहे, त्यांच्यासोबत जरा बोलायचं होतं, अजित म्हणतो. बरं जा, हवालदार म्हणतो. आबा आणि अजित मध्ये जातात. नमस्कार इन्स्पेक्टर, आबासाहेब म्हणतात. नमस्कार आबा, काय काम काढलं, इन्स्पेक्टर म्हणतात. आम्हाला सुरक्षा पाहिजे, आबासाहेब म्हणतात. तुम्हाला कोण काय करणार आहे, इन्स्पेक्टर म्हणतात. आम्हाला वाटत आहे आमच्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे, आमच्या कुटुंबाला काही झालं नाही पाहिजे, आमच्याकडे 2 दिवसांनी लग्न आहे, पाहुणे राहतील, त्यांना पण काही झालं नाही पाहिजे, आपल्याकडे येणारे त्यांची सुरक्षा तर पाहिजे ना, तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं, आबासाहेब म्हणतात. मी टीमसोबत बोलून घेतो, मी तुमची मदत करणार, सहमत आहे. तुम्ही काय बोलत आहे, कोणाबद्दल बोलत आहे, किती पण करा, असे लोक नाही सुधारणार, राग खूप खराब असतो, कोणालाच चांगलं बघू शकत नाही. पण एक विचारू शकतो का, का वाटत असं, इन्स्पेक्टर म्हणतात. घरातली सगळे बाहेर जातात, 2 बायका घरात असतात. सांगणारे सांगतात की तुमच्याबद्दल विचारत होते, काय करत आहे, कुठं जात आहे, माझे पोरं हुशार आहे, त्यांनी काहीतरी केलं असणार म्हणून ते आमच्या घरापर्यंत आले नाही, आमच्या घरातील काही माहिती मिळाली नाही, आता त्यांना समजू शकतं, तालुक्याला फेऱ्या होत आहे, सामान येत आहे, उद्या मंडप पडला तर समजेल लग्न केव्हा कार्यक्रम आहे, किती लोक नाही सांगणार, कोणी ना कोणी सांगणारच, आबा म्हणतात. आबा खूप हुशार आहे, सगळं समजतं त्यांना, आम्ही काय करतो ते, अजित मनात म्हणतो. माझं एक म्हणणं होतं, जर तुम्ही साध्या कपड्यात आलात तर चांगलं होईल, त्यांना समजणार नाही, अजित म्हणतो. अजित, अशा ठिकाणी आम्ही साध्या कपड्यात येतो तेव्हाच कोणाला समजत नाही, आम्ही पोलीस आहे, इन्स्पेक्टर म्हणतात. चांगलं आहे, तुम्ही आम्हाला काही आयडिया देणार का, अजित म्हणतो. जेव्हा येऊ तेव्हा सगळं सांगू, इन्स्पेक्टर म्हणतात. बरं, चांगलं आहे, अजित म्हणतो. खूप चांगलं होईल, तुम्ही आमचं काम केलं तर आम्हाला कॉल कराल का, आबा म्हणतात. आमचं काम आहे, तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल, इन्स्पेक्टर म्हणतात. आता आम्ही निघतो, आबा म्हणतात. आबा आणि अजित घरी जायला निघतात. राया विचार करत असतो,
खरंच वाटणी प्रॉपर्टीसाठी लोक काही पण करतात. आबा आणि माईने खूप चांगली शिकवण दिली आहे. जे आहे त्यामध्ये समाधानी राहा. कोणीच किती पण घेतलं ते आपल्याला पुरत नाही. आबा आणि अजित केव्हाचे गेले आहे? अजित अजून आला नाही. तो घरी जाणार नाही, शेतात येईल. त्याला विचारायला पाहिजे पोलीस स्टेशनमध्ये काय झालं आहे. राया विचार करत असतो. अजित येतो. रायाला अजितचा आवाज येतो. शिरप्यासोबत बोलत असतो.